श्रीराम समर्थ. नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंदांची आपली माता भुवनेश्वरी यांच्यावर नितांत श्रद्धा होती. अहो, संन्यास घेतल्यानंतर त्यांची मातृभक्ती ही उणावली नाही तर दुणावली. वास्तविक पाहता संन्यास घेणे म्हणजे आत्मश्राद्ध करणे. पण विवेकानंद हे आधुनिक विचारांचे संन्यासी होते आणि त्यामुळे अगदी सहजपणे त्यांनी कामिनी आणि कांचनाचा त्याग केला. परंतु प्रेम आणि कर्तव्य यांचा त्याग करण्यास ते कधीच तयार झाले नाहीत. म्हणूनच त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला तरी कर्तव्याकडे कधी त्यांनी पाठ फिरवली नाही. असाच एक त्यांच्या जीवनातला प्रसंग की परिव्राजक काळामध्ये स्वामीजींना आईची सतत काळजी वाटत असे. अमेरिकेला जाण्यापूर्वी सुद्धा मद्रासला असताना अचानक एके रात्री त्यांना आई वारल्याचं वाईट स्वप्न पडलं. मग मात्र त्यांचं चित्त थाऱ्यावर राहीना. काय करावे हे त्यांना सुचेना आणि स्वस्थही बसवेना. मग त्यांनी त्या काळात तर पत्र पाठवत नव्हते. घरी पत्र पाठवण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. मग ज्यांच्या घरी ते मुक्कामास होते त्या मन्मथ बाबूंना स्वामीजींनी आपल्याला जे स्वप्न पडलं त्याचं वृत्तांत कथन केला. मन्मथ बाबूंनी स्वामीजींची अस्वस्थता पाहून ताबडतोब कोलकात्याला तार केली आणि याच दरम्यान स्वामीजींची अमेरिकेला जाण्याची सर्व तयारी त्यांच्या मित्रांनी केली होती. पण आईची खुशाली कळल्याशिवाय अमेरिकेला जाण्यास ते तयार होईना. सत्यात तर नाहीच, पण स्वप्नातही त्यांना आईचं दुःख सहन होत नव्हतं. असं हे त्यांचं मातृप्रेम हे आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये दिसतं. श्रीराम समर्थ.